नमस्कार क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे। रांची कसोटी सामन्याच्या उपहारानंतर लंचनंतर मी प्रेस बॉक्सच्या मागे उभा होतो आणि त्यावेळेला सुनील गावस्कर आले आणि ते म्हणले, काय रे, लंचच्या अगोदर ही विकेट वेगळी खेळत होती, लंचनंतर ही विकेट वेगळी खेळायला लागली आहे, रंगच बदललाय जणू यांनी काही, काय वाटतं तुला? मी म्हटलं, सर तुमच्यासमोर मी काय बोलणार, पण मला एक जुनं हिंदी गाणं मात्र नक्की आठवतोय। दिल को देखो चेहरा न देखो, चेहरे ने लाखों को लूटा, दिल सच्चा और चेहरा झूठा। अगदी नेमकं असंच झालं। त्यामुळे आजच्या मॅचची कहाणी मी तुमच्यासमोर सादर करणार आहे, पहिल्या दिवशीची। त्यामुळे कुठेही जाऊ नका, बघत राहा तुमचा आवडता यूट्यूब चॅनल, फेसबुक पेज सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड। काय सांगू, आज नाणेफेकीच्या वेळेला आज थोडीशी चिंता ही बेन स्टोक्सच्या चेहऱ्यावरती दिसत होती। गेल्या 2 सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल हा भारताच्या बाजूने लागलेला होता। नाणेफेकीचा कौल आज जेव्हा त्याच्या बाजूने लागला तेव्हा दाढीतल्या दाढीत, गालातल्या गालात नाही, दाढीतल्या दाढीत तो जरा हसला, कारण त्याला कळलं होतं की या विकेटवरती पहिली बॅटिंग करण्याचा फायदा काय आहे, ॲडव्हान्टेज काय आहे। संघामध्ये अपेक्षेप्रमाणे थोडेसे बदल केले गेले। रॉबिन्सन त्यांच्या संघामध्ये आलेला होता, बशीर त्यांच्या संघामध्ये आलेला होता। भारताने आज चांगली गोष्ट अशी केली की बंगालकडनं खेळणाऱ्या आकाशदीप या खेळाडूला आज कसोटी पदार्पणाची संधी दिली, फास्ट बॉलर म्हणून मोहम्मद सिराजच्या बरोबर। जेव्हा खेळाला सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीच्या पहिल्या काही ओव्हरमध्ये सिराजचा बॉल एक झॅक क्रॉलीला रपकन उडाला आणि तो त्याच्या ग्लव्जवरती बसला। परत एकदा सगळ्यांनी चेहऱ्यावरती असं हे केलं की बापरे, हे विकेट कसं खेळणार। चर्चा चालू झाली की ही मॅच काही 3 दिवस टिकत नाही आणि त्याच्यानंतर झॅक क्रॉलीला आकाशदीपनी भंडावून सोडलेलं होतं। त्यांनी एका आत येणाऱ्या, एकदम रपकन आत येणाऱ्या चेंडूवरती त्याची उजवी स्टंप कमीत कमी 20-25 फूट फिरायला पाठवली, बोल्ड नाही काढलं, फिरायला पाठवली आणि तो आनंदाचा जो भर होता त्याच्यावरती पंचांनी बादलीभर पाणी ओतलं आणि त्याला कारण स्वतः आकाशदीपच होता, कारण तो बॉल हा नो बॉल ठरला। काय झालं असेल आकाशदीपच्या मनात, एक सेकंद मला खरंच विचार मनात आला। कसोटी पदार्पण खेळतोय, पहिला एक जबरदस्त बळी महत्त्वाच्या खेळाडूचा त्यांनी मिळवलेला आहे आणि नंतर तो नो बॉल असतो आणि त्यामुळे भारतीय संघाला अडचणीत टाकलं जातं। त्याचं कारण असं आहे, नंतरच्या ओव्हरमध्ये सिराजला त्याच झॅक क्रॉलीनी 3 बाउंड्रीज आणि एक लांबच्या लांब सिक्सर मारली, एका ओव्हरीमध्ये 18 धावा काढल्या। थँक गॉड त्याच आकाशदीपनी नंतर हार न मानता झॅक क्रॉलीची परत विकेट काढली, त्याच्या अगोदर बेन डकेची सुद्धा विकेट काढली। जेव्हा ओली पोप LBW झाला तेव्हा इंग्लिश पत्रकार परत एकदा जरा कुजबुजायला लागले, कारण काहीसा पुढे येऊन खेळत असताना, फास्ट बॉलरला, स्पिनरला नाही, काहीसा पुढे येऊन खेळत असताना बॉल हा ओली पोपच्या पायावरती लागलेला होता। अंपायरनी त्याला नाबाद ठरवलेलं होतं। भारतीय संघाने थर्ड अंपायरकडे दाद मागितली आणि ओली पोप हा LBW झालेला डिक्लेअर करण्यात आलं। तेवढ्यावरती भारतीय संघाने समाधान मानलं नाही, कारण जेव्हा कॅप्टन बेन स्टोक्स हा जडेजाचा पुढचा बॉल मागं खेळला, तो बॉल थोडासा हवेमध्ये वेगाने टाकला होता, पण तो किंचित पुढचा बॉल मागं खेळला, तो किंचित खालीसुद्धा राहिला आणि बेन स्टोक्स हा लगेच आऊट झाला। आणि त्याच्यानंतर गेल्या काही सामन्यांमध्ये अजिबात फलंदाजी न जमलेला जॉनी बेस्टो बॅटिंगला आला। समोर जो रूट हळूहळू आपला जम बसू बघत होता आणि जॉनी बेस्टोनी आल्यापासनं त्याच्या जुन्या थाटामध्ये गेले 2 वर्ष जी त्यांनी तगडी बॅटिंग केली होती, टकाटक बॅटिंग केली होती, त्या स्टाईलमध्ये आज त्यांनी बॅटिंग चालू केली। एकदम मस्त फटकेबाजी केली, हवेतनं फटके मारायला सुद्धा तो घाबरला नाही, एक त्यांनी कडक कव्हर ड्राईव्हसुद्धा मारला। आणि ज्या वेळेला असं फिलिंग यायला लागलं की बाप रे बाप, जॉनी बेस्टो आणि जो रूटनी भारतीय संघाची केलेली धुलाई ही मी एजबॅस्टनच्या ग्राउंडवरती पाहिलेली होती, त्याची मला आठवण झाली। जॉनी बेस्टो 30 धावांच्या पार करून गेला होता, मला वाटलं आता हा धुलाई करणार, परंतु त्यावेळेला त्याला परत एकदा आडवा फटका मारायची हुक्की आली, अश्विनला तो बळी मिळाला।
लंच टाईमला इंग्लंडच्या नावासमोर 5 खेळाडू आऊट झालेले होते. 112 धावांचा स्कोर काहीतरी होता आणि त्यावेळेला सगळ्यांना असं वाटलं की इंग्लंडचा डाव लवकर गुंडाळला गेला पाहिजे. त्याचं कारण विकेटमधनं बॉलर्सना थोडी थोडी मदत मिळत होती. इंग्लंडचे बॅट्समन अडखळत खेळत होते. प्रमुख बॅट्समन फक्त जो रूट उरलेला होता. क्रिकेटमध्ये जेव्हा तुम्ही उजवीकडे बघायचा ठरवताना तेव्हा क्रिकेट तुमची गचांडी धरतं आणि तुम्हाला डावीकडे बघायला सांगतं. ते आज बघायला मिळालं. विकेटच्या बाबतीचे अंदाज 100 टेस्ट मॅच खेळलेल्या लोकांना सुद्धा लागत नाही. या विकेटकडनं ते दिसत असं होतं की या विकेटवरती क्रॅक आहेत. बेन स्टोक्स म्हणाला होता, बापरे हे विकेट असं दिसणारं विकेटच मी पाहिलेलं नाही, या विकेटवर काय होईल याचा अंदाज मला लागत नाही, अशी भयचकित झालेली प्रतिक्रिया ही इंग्लंडच्या कॅप्टननी दिली होती. लंच टाईम नंतर असं रांचीच्या विकेटवरती काही झालं नाही. होय, मधनंच एखादा बॉल पॅव्हलियन एंडला खाली राहत होता, ते सोडून कुठलाही अडचणीची गोष्ट ही फलंदाज आली नाही. गेल्या काही सामन्यामध्ये विचित्र फटके मारायचा प्रयत्न करून आऊट झालेला आणि टीकेचा धनी झालेला जुना जो रूट आज जणू काही मैदानावरती आला होता. असं वाटलं की आधीचा जो रूट हा तोतया होता की काय आणि आजचा जो रूट खरा आहे की काय. मान खाली घातली, तब्येतीत पद्धतशीर प्रगल्भ बॅटिंग त्यांनी केली. त्याला बेन फोक्सनी खूप चांगली साथ दिली आणि या दोघांनी मिळून इंग्लंडचा डाव नुसता सावरला नाही, शतकी भागीदारी केली. जो रूटनी अगदी मस्त फलंदाजी करून फक्त 9 चौकार मारत, आडवा तिडवा शॉट नाही, कुठलाही लॉफ्टेड शॉट नाही, मस्तपैकी बॅटिंग करून त्यांनी शतक पूर्ण केलं आणि त्यामुळे इंग्लंड संघ हा अडचणीतनं बाहेर आलेला आहे. त्यांच्या धावांची गती ही मधनं वाढत होती, कारण थकल्या अवस्थेमध्ये भारतीय बॉलर्सनी काही अगदी जेवायला बाउंड्रीचेच त्यांना बॉल दिले आणि त्यामुळे दिवसाअखेरीला इंग्लंडच्या नावासमोर 7 विकेट गेलेले आहेत, परंतु 300 धावांचा टप्पा पार झालेला आहे आणि त्याचबरोबर जो रूट अजूनही नाबाद खेळतोय. रॉबिन्सन जो फास्ट बॉलर आहे तो सुद्धा तब्येतीत बॅटिंग करतो. ही इंग्लंड संघाची खरी खासियत आहे की त्यांचे जे तळातले बॉलर्स किंवा तळातले बॅट्समन आहेत ते सुद्धा सुरेख बॅटिंग करतात, सरळ बॅटनी खेळायचा प्रयत्न करतात. हा झाला एक भाग. दुसरा एक भाग मला खरोखर आज तुमच्यासमोर या पहिल्या दिवशीच्या खेळाचा मांडायचा आहे, आकाशदीपचा. मित्रांनो, मैत्रिणींनो, लक्षात घ्या तुम्ही, याच सिरीजमध्ये जयस्वालनी काय करून दाखवलं, त्याची संघर्षाची काय कहाणी आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सरफराजची संघर्षाची कहाणी काय आपल्याला माहिती आहे. आता आकाशदीपची संघर्षाची कहाणी थोडक्यात तुम्हाला सांगतो, कारण बिहारमधल्या एका छोट्याशा गावातनं तो आला आहे. म्हणजे रांची हे आत्ता खेळण्याचं त्याचं पदार्पणाची जागा, बंगाल हे त्याची कर्मभूमी की जिथनं तो रणजी ट्रॉफी खेळून भारतीय संघात आला. याच्याबरोबरमध्ये बिहारमधल्या एका गावी त्याचा जन्म झालेला आहे. लहानाचा मोठा तो तिथे झालेला आहे. 2007पर्यंत नाही, 2016पर्यंत हा खेळाडू टेनिस बॉलवरतीच क्रिकेट खेळत होता. 2016 नंतर त्यांनी लेदर बॉल हातात घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपलं गाव सोडलं, आपलं घर सोडलं, बंगालला गेला. प्रचंड कष्ट केले, जसे शमीनी केलेले होते, जसे जयस्वालनी केलेले होते, तसे कष्ट करून त्यांनी बंगालच्या रणजी संघामध्ये जागा मिळवली आणि त्याच्यानंतर त्यांनी प्रगतीचा मार्ग शोधला. ह्याच्यामध्ये त्याच्या आयुष्यामध्ये 2 प्रचंड धक्के लागले की गेल्या वर्षी त्याचे वडील आणि त्याचा भाऊ दोघंही स्वर्गवासी झाले आणि वडिलांची इच्छा होती की आपल्या पोरानं काहीतरी करावं. ही इच्छा आकाशदीपने आज पत्रकार परिषदेत बोलून दाखवली. तो म्हणाला, माझा आजचा जो काही बॉलिंगचा स्पेल होता तो मी माझ्या वडिलांना डेडिकेट करतो. त्यांची इच्छा होती की मी काहीतरी आयुष्यात करावं, जिवंतपणी तर हे मी त्यांना सुख देऊ शकलो नाही. असं म्हणत असताना त्याचे किंचित डोळे पाणावलेले होते, परंतु आज ते माझ्याकडे कदाचित वरनं बघत असतील असं त्याला म्हणायचं असावं. या खेळाडूंनी आज पदार्पणामध्ये जी बॉलिंग केली ती लाजवाब होती. बॉल टणक होता, त्यांनीच सांगितलं, मी नाही म्हणत आहे, तो म्हणाला बॉल टणक होता. विकेट जेव्हा फ्रेश होतं तेव्हा जरा विकेटवरनं बॉल निघत होता, बॉल थोडासा स्विंग होत होता, कट होत होतं. उपारानंतर हे विकेट एकदम शांत झालेलं आहे. हे असंच असतं, हे सुद्धा आकाशदीपनी बोलून दाखवलं. आज जेव्हा त्याला मानाची कसोटीची कॅप देण्यात आली त्यावेळेला संघ व्यवस्थापनाने राहुल द्रविड आणि रोहित शर्मानी त्याच्या डोक्याचं दही केलं नाही, त्याला 100 से 60 सूचना दिल्या नाहीत. त्याला एवढंच सांगितलं
ज्या चांगल्या गोष्टी केल्यामुळे तू बंगाल संघात आला, ज्या चांगल्या गोष्टी केल्यामुळे तू रणजी संघाचा महत्त्वाचा बॉलर बनलास, ज्या चांगल्या गोष्टी केल्यामुळे तू भारतीय संघात आलास, त्याच गोष्टी कर. तुझी बलस्थानं ओळख, अजिबात घाबरू नको. तुला पाहिजे ती फील्ड अरेंजमेंट आम्ही देतो. बिनधास खेळ, मन मोकळेपणाने बॉलिंग कर. हे आहे भारतीय संघाचं आत्ताचं वातावरण, ज्यामुळे खेळाडू नुसते खेळत नाहीत तर फुलतात असं मला वाटतं. आकाशदीपच्या बॉलिंगमध्ये आज तेच बघायला मिळालं. या पठ्ठ्याने आज ठसा तर उमटवलेला आहे. हे विकेट सुरुवातीला जेव्हा ताजं होतं त्या विकेटवरती त्यांनी 4 विकेट काढल्या. क्रॉलीला 2दा आऊट काढलं म्हणून मी 4 म्हणतोय, नाही तर त्यांनी 3 विकेट काढलेल्या मला माहिती आहेत. त्याचबरोबर आज मोहम्मद सिराजनी परतीच्या बॉलिंगमध्ये ज्या 2 विकेट काढल्या त्याच्यामध्ये त्यांनी भागीदारी तोडली. बेन स्टोक्सला बाद करत असताना छान स्लोअर 1 बॉल टाकला आणि नंतर त्यांनी हार्टलीला आऊट काढत असताना टाकलेला बॉल, अगदी मला अँडरसनचा बॉल आठवला. इतका सुरेख तो पडून थोडासा बाहेर गेलेला होता. त्यामुळे 5 विकेट या फास्ट बॉलरनी काढलेले आहेत, 2च विकेट या स्पिनरनी काढलेले आहेत. दिल को देखो चेहरा न देखो, मी उगाच गाणं म्हणलं नाही, कारण हे विकेट दिसायला खुखार होतं, असायला अजिबात नाही. त्यामुळे अजून 3 विकेट भारतीय संघाला काढायचे आहेत. जो रूट अजून नाबाद आहे, 300चा धावफलक पार झालेला आहे. त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये हीच धावांची शेपटी भारतीय संघ किती लवकर तोडतो आणि पहिल्या इनिंगमध्ये किती लवकर बॅटिंगला येतो आणि नंतर किती तब्येतीत बॅटिंग करतो, हेच बघणं मजेचं ठरणार आहे. तुम्हाला कसा वाटला आकाशदीपचा डेब्यू? तुम्हाला कसा वाटला? जो रूटनी अगोदरच्या सामन्यामध्ये केलेल्या घाईगडबडीचा मूर्खपणा हा अंगलटी आलेला होता. आज ओरिजिनल जो रूट बघायला मिळाला असं मी म्हणलं. तुम्हाला काय वाटतं त्याच्या सेंचुरीबद्दल मला जरूर कळवा. विकेटचा अंदाज सगळ्यांचा चुकला आहे, माझासुद्धा चुकला आहे, कारण सगळ्यांना वाटत होतं विकेट खूप कोरडं आहे कोरडं, पण त्याच्यावरती अजूनही माती निघालेली नाही आहे. स्पिनरचा बॉल अजूनही वळत नाही आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे तुमचे अंदाज काय होते या सामन्याच्या पहिल्या दिवशीच्या खेळाबद्दल? तुम्हाला काय वाटतं मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.